नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। खरं तर मित्रांनो, तुम्ही कधीतरी असा एक विचार केलाय की आपण सलग 4-5 तास अभ्यास करतच चाललोय, मात्र एक टॉपिक आहे तो कव्हरच होत नाहीये। अर्थात म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादा टॉपिक ज्याला आपण 1 ते 1.5 तासात कव्हर केला पाहिजे, तो 4-5 तास घेऊन सुद्धा कव्हर होत नाही। असे प्रत्येक विद्यार्थ्याचे क्वेश्चन्स असतात आणि विद्यार्थ्यांना असा एक म्हणजे ते डिप्रेशन येतं किंवा रिग्रेट वाटतं की अजून आपला टॉपिक नाही कव्हर झालाय, तर सिलेबस कसा होणार। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर करणार आहे। तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। खरं तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे जर सीईटीचा सिलेबस जर कव्हर करायचा असेल तर बेस्ट वे आहे तो क्रॅश कोर्स। आज बाजारामध्ये कित्येक क्रॅश कोर्स उपलब्ध आहेत। विद्यार्थी सुद्धा मला कॉल्स थ्रू किंवा व्हॉट्सॲप थ्रू एकच प्रश्न विचारतात की दादा क्रॅश कोर्स कोणत्या सरांचा घ्यायचा किंवा कोणत्या क्लासचा आपण क्रॅश कोर्सला एनरोल व्हायचं। मित्रांनो, बाजारामध्ये काही क्रॅश कोर्स असे आहेत की त्यांनी सांगितलं की 10 ते 12 तासात तुमचं संपूर्ण मॅथमॅटिक्स शिकवून होईल, 10 ते 12 तासामध्ये तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री सगळे विषय कव्हर करतो। अशा क्रॅश कोर्सपासून थोडं लांब राहा। असे क्रॅश कोर्समध्ये 10 ते 12 तासामध्ये काहीही होऊ शकत नाही। मित्रांनो, जर बेस्ट क्रॅश कोर्स मला विचाराल तर महेश सरांचा म्हणजेच सह्याद्री ट्युटोरियल्सचा जो क्रॅश कोर्स आहे तो बेस्ट वाटतो। आज माझे जे PICT मध्ये जे मित्र आहेत ते सुद्धा मला सांगतात की त्यांचा क्रॅश कोर्स गेल्या वर्षी त्या विद्यार्थ्यांनी घेतला होता, तो बेस्ट क्रॅश कोर्स आहे। आणि महेश सरांचा फक्त क्रॅश कोर्स नाही, त्यांची जी काउन्सिलिंग असू द्या ती विद्यार्थ्यांना अगदी तळमळीने सांगत असतात। त्यांचे यूट्यूब चॅनल सुद्धा बेस्ट आहे, मी स्वतः ते फॉलो करत आलो आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला क्रॅश कोर्स जर हवाच असेल तर तुम्ही महेश सरांचा क्रॅश कोर्स नक्की प्रेफर करू शकता। आता दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, हाऊ टू कव्हर MHT CET सिलेबस इन लिस्ट टाइम, याबद्दल बोलायचं आहे। मित्रांनो, पहिली टिप आहे ती म्हणजे ज्या गोष्टी आता तुमच्यासोबत झालेल्या आहेत, म्हणजे तुम्ही एवढा वेळ वाया घालवलात, किती वेळ तुमचे चॅप्टर्स वगैरे किती बोर्ड्सवर किती फोकस केला, या सगळ्या ज्या पास्टमधल्या घडलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही आता विसरून जा। आता सध्या तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे। आज दिवसातून फक्त तुम्ही 15 मिनिटं काढा आणि स्वतःला तुम्ही अॅनालाइज करा की तुम्ही स्वतः कुठे स्टँड करत आहात। आता तुमची सध्याची सिच्युएशन काय आहे, म्हणजे तुम्ही आता अजूनपर्यंत किती अभ्यास केला आहे ते सर्व एका ब्लँक पेजवर लिहून काढा। तुम्हाला अजून कोणते चॅप्टर्स कव्हर अप करायचे आहेत, तुमचे फिजिक्सचा केवढा सिलेबस कंप्लीट झाला आहे, केमिस्ट्रीचा केवढा झाला आहे, मॅथमॅटिक्सचा झाला आहे, तुमच्या टेस्ट किती देऊन झाल्यात, हे स्वतःला पहिल्यांदा अॅनालाइज करा। तुम्ही स्वतः ज्यावेळी स्वतःशी बोलत नाहीत, तुमचं स्वतःचं ज्यावेळी मूल्यांकन होत नाही, तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला पुढचा रोडमॅप काय आहे ते तुम्हाला स्वतःलाही समजणार आहे। त्यामुळे स्वतःला अॅनालाइज करा, ही पहिली माझी टिप आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मी स्वतः फॉलो करत आलो आहे, सीईटीचा सिलेबस कव्हर करण्यासाठी। सीईटीचाच नाही, कोणताही सिलेबस या टेक्निक थ्रू तुम्ही कव्हर करू शकता। ती म्हणजे सकाळची 5 मिनिटं आणि रात्री झोपण्या अगोदरची 5 मिनिटं। सकाळच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण जो दिवस आहे तो शेड्यूल करायचा आहे। 5 मिनिटांमध्ये दिवस शेड्यूल करायचा आहे म्हणजे काय, तर मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही सकाळी झोपेतून उठाल त्यानंतर तुम्हाला इतकंच करायचं आहे, 5 मिनिटांमध्ये तुम्ही दिवसामध्ये काही ज्या गोष्टी करणार आहात, म्हणजे तुमचे काही जे प्लॅन्स ठरलेले आहेत ते सर्व एका कागदावर लिहून काढायचे आहेत। एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट कागदावर लिहून ठेवता त्यावेळी त्याचे निम्मे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह झालेले असतात। त्यामुळे मित्रांनो, संपूर्ण दिवस म्हणजे तुम्हाला आज कोणकोणते सब्जेक्ट वाचायचे, कोणते चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत, किती वेळ द्यायचा आहे, किती वेळ मॉक टेस्ट द्यायच्या आहेत, या सगळ्या गोष्टी त्या 5 मिनिटांमध्ये तुमच्या लिहून झाल्या पाहिजेत। या 5 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज सेट करा। प्रायोरिटीज म्हणजे काय, तर आज मला कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे, मी स्वतः ज्यावेळी अभ्यास करायचो या 5 मिनिटांमध्ये तर सगळा दिवस प्लॅन करायचो। आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याचा खूप फायदा होतो। आता रात्री संध्याकाळी झोपण्या अगोदर 5 मिनिटांमध्ये काय करायचं आहे, तर या 5 मिनिटांमध्ये तुम्ही स्वतःला अॅनालाइज करायचं आहे। मी एक गोष्ट करायचो, ज्यावेळी मी रात्री झोपण्याला अगोदर जायचो त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायचं की मी सकाळी या गोष्टी प्लॅन केल्या होत्या आणि आज दिवसभर मी त्या किती गोष्टी फॉलो झाल्या, आणि मी स्वतःलाच नंबरिंग करायचो की अरे बापरे, मी इतकं ठरवलेलं होतं परंतु इतकंच झालं। हे स्वतः तुम्ही अॅनालाइज करा आणि ज्या चुका तुम्ही आज केल्या आहेत त्या तुमच्या हातून उद्या होणार नाहीत, इतकं गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा। आता दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासाबाबत, म्हणजे जी टिप नंबर 2 आहे त्याबद्दल मी बोलतो। अभ्यासाबाबत जी चाल ढकल असते, म्हणजेच उदाहरणार्थ जर तुम्हाला सकाळी जर लवकर उठायचं असेल तर तुम्ही काहीतरी कारणं शोधत असता। मित्रांनो, लक्षात ठेवा, टाइम मॅनेजमेंट हा शब्दच नाही आहे,
टाईम मॅनेजमेंट नाही तर लाईफ मॅनेजमेंट आहे. हा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जी चाल ढकल असते, उदाहरणार्थ जर माझ्यासोबत अशा गोष्टी होत होत्या की जर MCQ सॉल्व्ह होत नाहीत किंवा PYQ सॉल्व्ह होत नाही तर आपण त्या चॅप्टरला टाळायचं बनतो आणि विचार करतो अरे हा चॅप्टर तर खूप अवघड आहे, नंतर सॉल्व्ह करतो, परीक्षेच्या आधी 2 दिवसात होऊन जाईल. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपण तो चॅप्टर्सला टाळायचा बनवत असतो. मित्रांनो, ह्या गोष्टी अवॉइड झाल्या पाहिजेत. एक गोल्डन लाईन आहे, ती कायम लक्षात ठेवा. फक्त सिलेबस कव्हर करणं हा आपलं एम कधीच नाही आहे. फक्त सिलेबस कव्हर करणं हा आमचं उद्दिष्ट कधीच नाही आहे. तर तो जो कव्हर केलेला सिलेबस आहे तो ॲटलिस्ट 2 ते 3 वेळा रिव्हिजन करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. ज्याचं रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंटली कव्हर होतं तो विद्यार्थी नक्कीच CETमध्येच काय कोणतीही एक्झाम फोडू शकतो. मित्रांनो, आणि जर हे थांबवायचं असेल तर स्वतःचा ॲनालाइज करा, स्वतःचं टाईम टेबल फॉलो करणं फार गरजेचं आहे. तुम्ही एक गोष्ट कधीही नोटीस केली असेल की आपण जे CETमध्ये जी 3 तास ज्यावेळी 3 तास ज्यावेळी एक्झाम चालू असते, ॲक्च्युअल एक्झाम हा काय, त्यावेळी आपल्याला काय वाटतं, अरे बाप रे, हा किती गोल्डन टाईम आहे, यातला एक एक सेकंद आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, CET एक्झामसाठी वाटतं. परंतु ज्यावेळी तुम्ही आता ज्यावेळी अभ्यास करत असता त्यावेळी तुम्हाला एकच गोष्ट लक्षात येते, अरे जाऊ द्या, थोडे CET म्हणजे यूट्यूबचे शॉर्ट्स असू द्या, इंस्टाग्रामचे रील्स असू द्या, या 3 तास कधी जातात हे आपल्याला सुद्धा कळत नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता सध्याला तुम्ही लॉंग टर्मसाठी अभ्यास नाही तर शॉर्ट टर्मसाठी केला पाहिजे. दिवसाचे जे सेशन्स असणार आहे ते सेशन्स पहिल्यांदा तुम्ही ब्रेक करायला शिका. म्हणजेच कोणताही टॉपिक तुम्ही लॉंग टर्मसाठी घेऊ नका, तर तो छोट्या 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 सेक्शनमध्ये ब्रेक करा. उदाहरणार्थ समरीसाठी, रिव्हिजनसाठी, त्यानंतर MCQसाठी ब्रेकडाऊन ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मी स्वतः माझे सेशन जे आहे ते ब्रेक करायचो आणि CETचा सिलेबस फास्टली कव्हर करायचो. आणखीन एक गोष्ट म्हणजे मित्रांनो, CETची जे 3 तास असतात ॲक्च्युअल एक्झामचे, त्याला आपण ब्रँड हावर्स म्हणू शकतो किंवा गोल्डन हावर्स म्हणू शकतो. त्याचप्रमाणे आता सध्या ज्यावेळी तुम्ही अभ्यास करत असतात कोणत्याही विषयाचा असू द्या, ते सुद्धा तुमचे गोल्डन हावर्स आहेत. त्या प्रत्येक हावर्स म्हणजे तुम्ही एक इमॅजिन करा की मी आता CETचे एक्झामच देतोय. मी स्वतः या गोष्टी फॉलो करायचो. मित्रांनो, आता पुढची गोष्ट येतो, एखाद्या चॅप्टरला तुम्ही कसं कव्हर करायचं आहे फास्टली. मी स्वतः या टेक्निक वापरले आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्हाला याबाबत गाईड करू शकतो. ज्यावेळी एखादा चॅप्टर आता तुमच्या समोर येणार आहे त्यावेळी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये त्या चॅप्टरची समरी आहे ती फक्त तुम्हाला रिवाईज करायचं आहे. उदाहरणार्थ जर तुम्हाला EMI किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चॅप्टर्स तुमच्या समोर आला की फक्त तुम्हाला 5 मिनिटांमध्ये त्या चॅप्टरला गो थ्रू जाण्याअगोदर एकच काम करायचं आहे की या चॅप्टरमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय आहे, कोणते फॉर्म्युलाज आहेत, कोणते लॉज आहेत, RLC, RC, इंडक्टर, कॅपॅसिटर, या सगळे फक्त शॉर्ट नोट्समध्ये काय शिकायचं आहे ह्या गोष्टी फक्त मेमराईज करायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे आता चॅप्टरमध्ये जाण्याअगोदर तुम्ही संपूर्ण चॅप्टर गो थ्रू जा. जास्त वेळ थिअरीवर अजिबात खर्च करून आता मॅक्सिमम टाईम तुमचा MCQ सॉल्व्ह करण्यावर असू द्या. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे जर चॅप्टर गो थ्रू झाल्यानंतर म्हणजे चॅप्टर म्हणजे डिटेल्समध्ये आल्यानंतर तुम्हाला 3 टेक्निक्स फॉलो करायचे आहेत. पहिली टेक्निक मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितली आहे, ती 5 मंथ्स टेक्निक. ही टेक्निक काय सांगते, तर ज्यावेळी तुमचा एखादा चॅप्टर कव्हर होईल त्यानंतर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये त्या चॅप्टरची समरी स्वतःसोबत एक्सप्लेन करायची आहे. म्हणजे जसं समोर कोणीतरी तुमच्यासोबत बसले आणि आपण त्याला एक्सप्लेन करतोय अशा शब्दात तुम्ही ती टेक्निक एक्सप्लेन करू शकता. ही फार इम्पॉर्टंट आहे टेक्निक आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मी स्वतः ही टेक्निक फॉलो करायचो की समोरच्यालाच आपण एक्सप्लेन करत राहायचं, त्या डायग्राम्स बनवायच्या, त्यानंतर शॉर्ट नोट्स बनवायच्या आणि त्या सतत एक्सप्लेन करायच्या. दुसरी टेक्निक म्हणजे मेमरी पॅलेस. मेमरी पॅलेस काय करतो, तर एखादा चॅप्टर जर आपल्याला अवघड जात असेल तर आपण ती मेमरी बनवतो व त्याला आपल्या ज्या दररोजच्या जीवनातल्या काही गोष्टी आहेत, इमॅजिनेशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ॲड करत असतो. उदाहरणार्थ तुमच्या क्लासमध्ये जर तुम्हाला माहीत असेल की पेरियोडिक टेबलला जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर आपल्या शिक्षकांनी छोट्या छोट्या टप्प्यामध्ये जे रोज आहेत, ते कॉलम्स आहेत, ते लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी जोडलेले असतात, त्याला म्हणायचं मेमरी पॅलेस. तिसरी गोष्ट म्हणजे CETचा सिलेबस कव्हर करायचा असेल तर मित्रांनो ते म्हणजे शॉर्ट व्हिडिओज किंवा जे 1 शॉट व्हिडिओज आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता. 1 शॉट व्हिडिओज फार इम्पॉर्टंट आहेत. 1 शॉट व्हिडिओमध्ये तुमची जी मेन टॉपिक्स आहेत, थिअरीज आहेत, त्या कव्हर केल्या जातात. त्यामुळे मित्रांनो जे 1 शॉट लेक्चर्स आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता. आणि आता मोस्ट इम्पॉर्टंट जी टिप आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स बनवा. मी पुन्हा एकदा सांगतोय, शॉर्ट नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही शॉर्ट नोट्स बनवत असता त्यावेळी तुम्हाला ज्यावेळी ॲक्च्युअल एक्झामच्या आधीच्या वेळी त्या शॉर्ट नोट्स फार इम्पॉर्टंट आहेत. फॉर्म्युला शीट्स बनवा, सतत रिव्हिजन करत राहा. फॉर्म्युला शीट्स आणि शॉर्ट नोट्स यावेळी ॲक्च्युअल एक्झाममध्ये फार इम्पॉर्टंट आहेत. आणि मित्रांनो, स्वतः ज्यावेळी दिवस स्टार्ट होतो त्यावेळी स्वतःलाच काही चॅलेंजेस द्या. मी स्वतः एक ठरवायचो की मला या दिवसामध्ये म्हणजे आजच्या दिवसामध्ये मला हे 3 चॅप्टर्स कव्हर करायचेच आहेत. प्रत्येक दिवशी तुम्ही स्वतःला चॅलेंजेस देत जा. मी एक टेक्निक फॉलो करायचं ती म्हणजे सोमवार ते शुक्रवार या 5 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त नवीन चॅप्टर्स पिकअप करायचे आणि ते सतत म्हणजे त्यांची थिअरी असू दे, MCQ असू दे, ते सगळे सॉल्व्ह करायचे. आणि शनिवार रविवार या 2 दिवसामध्ये मी 2 मॉक टेस्ट द्यायचो.
फुल लेंथ आणि एवढ्यात जास्त रिव्हिजनसुद्धा करायचो मित्रांनो. आता मित्रांनो मी माझी जी बोनस टिप आहे त्याबद्दल बोलतो. आणि मित्रांनो जी बोनस टिप आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो माझी जी आजची बोनस टिप आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. ती म्हणजे तुम्हाला सतत एक वाटत असतं की तुमचा सिलेबस तर कव्हरच होत नाही, तुमची जी गाडी आहे ती सतत एकाच ठिकाणी थांबली, ती पुढेच जात नाही. याचं मेन एक कारण आहे ते म्हणजे तुम्ही एकाच टॉपिकला सतत चिकटून बसलाय. कन्सेप्ट तुम्हाला समजल्यात नाही समजल्यात या गोष्टी राहिल्या बाजूलाच, परंतु तुम्ही त्या चॅप्टरला सोडतच नाही. जर असं वाटत असेल की या चॅप्टरमधून माझी सुटत नाही आहे, जर कंटाळा आला, तो चॅप्टर तिथल्या तिथे स्किप करा, पुढे चला, पुढच्या नवीन चॅप्टरमध्ये या सगळ्या ज्या मी गोष्टी सांगितल्या आहेत त्या परत अप्लाय करा मित्रांनो. आणि मेन इम्पॉर्टंट आहे तुमची सेशन्स तुम्ही ब्रेक करत चला. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर मी आज ठरवलं की मला आज फिजिक्ससाठी 3 तासामध्ये फिजिक्सचा हा चॅप्टर कव्हर करायचा आहे. त्या 3 तासाचं मी ब्रेकडाऊन किंवा डिव्हाइड कसं करतो, या 3 तासामध्ये जो पहिला 1 तास असणार आहे या 50 किंवा 1 तासामध्ये 50 मिनिटामध्ये किंवा 1 तासामध्ये तुम्हाला त्या चॅप्टरची पूर्णच्या पूर्ण थिअरी कव्हर झाली पाहिजे. आणि ही थिअरी कव्हर करायची आहे तर वन शॉट लेक्चर्स वापरू शकता. क्रॅश कोर्समध्ये असाल तर तुम्ही बेस्टच आहे, तेच तुम्ही प्रिपेअर करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आता जी 15 मिनिटे असणार आहे त्या 15 मिनिटांमध्ये मी जी 5 मिनिट टेक्निक सांगितली म्हणजे तुम्ही ती एक्सप्लेनेशन करू शकता, स्वतः तुम्ही एक्सप्लेन करू शकता किंवा फॉर्म्युला शीट्स बनवू शकता, शॉर्ट नोट्स बनवू शकता, या 15 मिनिटांमध्ये होऊ शकतात. आणि जो उरलेला वेळ आहे त्या म्हणजे 1 तास 15 मिनिटं, या वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त MCQ सॉल्व करा. मित्रांनो CET हा फक्त आणि फक्त MCQचा खेळ आहे. फॉर्म्युले तुम्ही तर पार्ट असणारच आहेत, परंतु ते फॉर्म्युले तुम्ही कसं अप्लाय करता हे फार इम्पॉर्टंट आहे. मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, फॉर्म्युला शीट्स शॉर्ट नोट्स सतत फॉलो करा मित्रांनो. जास्तीत जास्त MCQ सॉल्व करा. मॅथमॅटिक्ससाठी आणि फिजिक्ससाठी मॅक्सिमम MCQ सॉल्व झाले पाहिजेत. वेळ आता घालू नका. आता फक्त आपल्याकडे कधी CET. आणि एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही सतत मी व्हिडिओसुद्धा बघत असतो की CET कधी होईल, मेमध्ये होईल, जूनमध्ये होईल, या गोष्टींवर विचार करायची वेळ नाही आहे मित्रांनो. तुमचा फुल्ली कॉन्सन्ट्रेशन तुमचं एकच असलं पाहिजे, ते म्हणजे तुमचा सिलेबस कव्हर झाला पाहिजे, तुमच्या मॅक्सिमम मॉक टेस्ट सॉल्व झाल्या पाहिजेत. आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांचे खरं तर आभार मानायचे आहेत, कारण का मी 2-3 दिवसापूर्वीच माझ्या मॉक टेस्ट ज्या आहेत त्या आम्ही लॉन्च केल्या होत्या आणि तुमचा इतका भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतोय, आम्ही एक्सपेक्ट नाही केला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मित्रांनो आभार. आजच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं मी माझ्या सर्व ज्या गोष्टी आहेत, मी कसा CETचा सिलेबस कव्हर केला होता, या सगळ्या गोष्टी मी मित्रांनो कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. मी माझ्या काही ज्या टेक्निक्स असतील त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर नवीन काही व्हिडिओज हवे असतील, काही टिप्स हव्या असतील तर त्यासुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.